वणी शहरातील आनंद नगर परिसरात उभारण्यात येत असलेल्या नमो उद्यान प्रकल्पाच्या भूमिपूजनावरून सध्या शहरात जोरदार राजकीय संघर्ष पाहायला मिळत आहे। एका उद्यानाच्या नामकरणावरून आणि श्रेयवादावरून सुरू झालेला हा वाद आता आजी आणि माजी आमदारांमधील प्रतिष्ठेचा प्रश्न बनला असून वणी शहराच्या राजकारणात नवा संघर्ष पेटण्याची चिन्हे दिसत आहे। मिळालेल्या माहितीनुसार आनंद नगरमधील या उद्यानाचे भूमिपूजन शनिवारी तिसऱ्यांदा पार पडले। सुरुवातीला नगरपालिकेतील सत्ताधारी असलेल्या भाजपने या प्रकल्पाचे भूमिपूजन केले होते, मात्र त्यानंतर प्रोटोकॉल पाळला गेला नसल्याचा मुद्दा उपस्थित करत विद्यमान आमदार संजय देरकर आणि शिवसैनिकांनी पुन्हा एकदा भूमिपूजन केले। शनिवारी भाजपचे माजी आमदार संजीव रेड्डी बुतकुरवार आणि नगराध्यक्ष विद्या आत्राम यांच्या उपस्थितीत बँड बाजाच्या गजरात पुन्हा एकदा हा सोहळा पार पडला। या वादाला खरी फोडणी मिळाली ती भाजपच्या फलक फाडण्याच्या घटनेनंतर। भाजपने भूमिपूजनावेळी लावलेले फलक समाजकंटकांनी किंवा विरोधकांनी फाडल्याचा आरोप केला आहे। या घटनेमुळे भाजप कमालीची आक्रमक झाली असून माजी आमदार संजीव रेड्डी बुतकुरवार यांनी याला मानसिक विकृती असल्याचे म्हटले आहे। दुसरीकडे विद्यमान आमदारांनी असा युक्तिवाद केला आहे की हे कृत्य शिवसैनिकांनी केलेलेच नाही। यावर बुतकुरवार यांनी खोचक टोला लगावला की शिवसैनिक कधीही दिलेला शब्द फिरवत नाही, ते जे करतात त्यावर ठाम असतात। त्यामुळे जर शिवसैनिक हे नाकारत असतील तर मग फलक तोडणारे नक्कीच समाजकंटक असावे। या संपूर्ण वादात वणी शहराचा सर्वांगीण आणि शाश्वत विकास बाजूला राहून केवळ राजकीय वर्चस्वाची लढाई सुरू असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे। आजी माजी आमदारांमधील या वादावर प्रतिक्रिया देताना शहराच्या हितासाठी दोघांनीही समन्वय साधून विकासात्मक दृष्टिकोन बाळगणे गरजेचे असल्याचे मत सुज्ञ नागरिकांकडून व्यक्त केले जात आहे। सध्या मात्र नमो उद्यान प्रकल्पाची ही राजकीय धुळवड शहरात चर्चेचा मोठा विषय ठरली आहे।